ते 17 वर्षापासून अटकलेला आहे। आमच्या बाजूला इतर ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास चालू आहे आणि आम्ही कधीपर्यंत असंच राहायचं, म्हणून आज आम्ही रोजबॉल डेव्हलपरला इंदिरानगरमध्ये आमंत्रित केलं आहे आणि त्यांच्या हस्ते आम्ही हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रकल्प आम्ही आज सुरू केला आहे। त्याबद्दल आमची आज मीटिंग झाली आणि ती मीटिंग आमची सक्सेसफुल झाली। आम्हाला लोकांनी खूप सहभाग दिला। बोला साहेब। आज दिनांक 24 मध्ये साधुवासवाडी या शाळेमध्ये सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं। सर्वसाधारणच्या सभेमध्ये इंदिरानगरच्या सर्व रहिवाशांनी जवळजवळ 70 ते 80% लोकांनी प्रतिसाद दिला आणि बहुसंख्येने जो रोसवाल विकासक म्हणून आम्ही या ठिकाणी त्याची नियुक्ती केली, त्याची नियुक्ती ही बहुमताने झालेली आहे आणि लवकरच इंदिरानगरचा प्रकल्प कसा पूर्ण करायचा ही आमची पूर्ण टीम मी याच्यापुढे त्याची दखल घेणार आहोत। पात्र असो किंवा अपात्र असो सर्वांना घर देण्याचा वायदा हा आपल्या रोसवाल विकासकाने केलेला आहे। येत्या काळामध्ये आज आमची सभा सर्वसाधारण सभा झाली, याचा पुढचा जो पडावा आहे, जी एकी आहे, जी इंदिरानगरची एकी आहे, ती आम्हाला बहुमताने दिसली। यामध्ये विकासक देखील त्याच पटीने भेटल्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ही पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे आणि दुसरी स्टेप आपली NHRची होणार आहे आणि त्यांनी जे प्रकल्प दाखवले, रोसवालचे प्रकल्प आपले अंधेरी, जोगेश्वरी, मालाड आणि या ठिकाणी तसंच चेंबुरग्यामध्ये जामाच्या पुढे जर आपण गेलात तर तिथं सुद्धा आपले प्रोजेक्ट चालू आहे। हे CCTVवर आम्ही ते केंद्रित केलं, ते चित्रित केलं आणि ते लोकांना दाखवलं की आम्ही कशा प्रकारे लोकांचा विकास करणार आहोत। आणि लोकांनी जे भरभरून सहकार्य केले, तिथल्या रहिवाशांनी वरिष्ठ नागरिक आहेत, विष्णू चव्हाण जे आहेत, राजू सोनटके आहेत, राजेश प्रजापती आहे आणि असे सर्व कोयटे वगैरे आहेत, कोकणे वगैरे आहेत, या तरुण पिढीने सुद्धा सिंहाचा वाटा येऊन या ठिकाणी जे सहकार्य केलं, त्या सहकार्याला लवकरात लवकर इंदिरानगरचा विकास होईल असं मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि राहिलेले काम आम्ही लवकर पुरं करू। याच्या पुढची जी स्टेप आहे ती SRAचे जे प्रमाणपत्र आहे, प्रतिज्ञापत्र आहे व जे काही ॲग्रीमेंट भरायचं काम आहे, येत्या 2 दिवसामध्ये आमचं विकासकाचं मोठं धूमधडाक्यात ओपनिंग इंदिरानगर येथे होणार आहे। त्यासाठी सुद्धा सर्व विकासकाच्या बाजूने सर्व इंदिरानगर हे महिलांसहित सक्षमपणे उभं राहील, या ठिकाणी अशी ग्वाही या ठिकाणी आम्हाला देण्यात आली। आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण इथं आलात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या मीडियाचे देखील आभार मानतो। आपण योगदान करून बहुमूल्य मोल जो आम्हाला दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। जय